नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया IFGL रिफॅक्टरीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 26 जून 2025 म्हणजे काल संध्याकाळी जवळपास 7 वाजता. तर मित्रांनो, या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला होता. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल आणि एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, याचा बेनिफिट देण्यासाठी आता या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे. आणि मित्रांनो, रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे फ्रायडे 18 जुलै 2025ला. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला या कंपनीच्या शेअर प्राईजवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया सिल्वर टच टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, हा अपडेट आला आहे 27 जून 2025 म्हणजे आज सकाळी 10:30 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, सिल्वर टच टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या मिस्टर विपुल हरिदास ठक्कर यांच्याजवळ कंपनीची पहिले 21.07% म्हणजे कंपनीचे 26,72,146 शेअर होते. आणि आता यांनी कंपनीची 0.01% हिस्सेदारी म्हणजे कंपनीचे 1,227 शेअर खरेदी केले. आणि मित्रांनो, या खरेदीनंतर कंपनीमध्ये यांची हिस्सेदारी वाढून झाली आहे 21.08%. म्हणजे आता यांच्याजवळ कंपनीचे टोटल नंबर ऑफ शेअर वाढून झाले आहे 26,73,373 शेअर. आणि मित्रांनो, जेव्हा पण कोणत्याही कंपनीचे प्रमोटर्स स्वतःच आपल्या कंपनीचे शेअर खरेदी करतात, त्या कंपनीसाठी हा एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. आणि मित्रांनो, याचमुळे आज या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये आपल्याला जबरदस्तपणे याचा इम्पॅक्टसुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया हिताची एनर्जी इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिताची एनर्जी इंडिया विन्स ऑर्डर फॉर 765 kV ट्रान्सफॉर्मर्स फ्रॉम पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हिताची एनर्जी इंडिया लिमिटेड या कंपनीला पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून 765 kV म्हणजे किलो वोल्ट, 500 MVA म्हणजे मेगावोल्ट एम्पियर सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर्सच्या 30 युनिट्सच्या सप्लायसाठी ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला हिताची एनर्जी इंडिया लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया चंबल फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 27 जून 2025 म्हणजे आज सकाळी जवळपास 10:15 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, चंबल फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेडच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या शेखर फॅमिली ट्रस्ट यांच्याजवळ कंपनीची पहिले 3.40% हिस्सेदारी होती. म्हणजे कंपनीचे 1,36,16,904 शेअर. आणि मित्रांनो, यांनी कंपनीचे 0.01% हिस्सेदारी म्हणजे कंपनीचे 47,707 शेअर खरेदी केले. आणि मित्रांनो, या खरेदीनंतर यांची हिस्सेदारी कंपनीमध्ये वाढून झाली आहे 3.41%. म्हणजे आता यांच्याजवळ कंपनीचे टोटल शेअर झाले आहे 1,36,64,611 शेअर. आणि मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये परत सांगत आहे की जेव्हा पण कोणत्याही कंपनीचे प्रमोटर्स आपल्याच कंपनीचे शेअर खरेदी करत असतात, हा त्या कंपनीसाठी
एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे या कंपनीचा शेअर पण पॉझिटिव्हमध्ये क्लोज झाला आहे. चला आता बोलूया प्रीमियर एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज कमिशन्स 1.2 गिगावॅट सोलार सेल मॅन्युफॅक्चरिंग लाईन इन हैदराबाद. तर मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज लिमिटेडने हैदराबादमध्ये 1.2 गिगावॅटची सोलार सेल मॅन्युफॅक्चरिंग सुरू केली. आणि मित्रांनो, या नवीन टॉपकॉन लाईनच्या सुरुवातीसोबत प्रीमियर एनर्जीज लिमिटेडची सोलार सेल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी 2 गिगावॅटने वाढून झाली आहे 3.2 गिगावॅट. आणि मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज लिमिटेड या कंपनीचे काम सुरू आहे. आपली सोलार सेल आणि सोलार मॉड्यूल प्रोडक्शन कॅपॅसिटी 8.4 गिगावॅट आणि 11.1 गिगावॅटपर्यंत वाढवण्यासाठी जून 2026 पर्यंत. चला आता बोलूया केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, केन्स टेक इनकॉर्पोरेट्स सबसिडरी टू डेव्हलप स्पेस सॅटेलाइट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडने आपली होली ओन सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे, जिचे नाव आहे केन्स स्पेस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट. आणि मित्रांनो, अशा प्रकारे केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडने वाढत्या आणि जबरदस्त इंडस्ट्रीज म्हणजे स्पेस इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, ही जी कंपनी केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडने इनकॉर्पोरेट केली आहे, हिचे उद्देश आहे टू डिझाईन, डेव्हलप अँड मॅन्युफॅक्चर सॅटेलाइट ऑफ ऑल क्लासेस अँड मिशन स्पेसिफिक्स payloads for diverse applications such as communication, earth observation, defense and scientific research. आणि मित्रांनो, ही अपडेट ऑफिशियल आहे. चला आता बोलूया अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अडानी आर्म बायज ग्रॅन थिंक रिअल्टर्स फॉर ₹86 कोटी टू बूस्ट इन्फ्रा डेव्हलपमेंट प्लान्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड या कंपनीची जॉईंट व्हेंचर कंपनी अडानी कॉनेक्स प्रायव्हेट लिमिटेडने ग्रॅन थिंक रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 100% हिस्सेदारी खरेदी केली आहे 85.99 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, हे ॲक्विजिशन कंप्लीट झाले आहे 26 जून 2025ला, म्हणजे काल. आणि मित्रांनो, या ॲक्विजिशनमुळे अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडच्या जॉईंट व्हेंचर कंपनीचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा प्लान जो आहे तो वाढणार आहे. म्हणजे सरळ या ॲक्विजिशनचा इम्पॅक्ट याच्या बिझनेसवर पडणार आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया निफ्टी 50मध्ये ॲड झालेल्या कंपनीबद्दल. आणि ही कंपनी मुकेश अंबानीजीची कंपनी आहे. आणि या कंपनीचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, जिओ ब्लॅक रॉक ब्रोकिंग गेट्स सेबी नोड टू लॉन्च ब्रोकरेज बिझनेस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जिओ ब्लॅक रॉक इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकची 50-50% जॉईंट व्हेंचर कंपनी आहे. म्हणजे या कंपनीमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकची प्रत्येकी 50% हिस्सेदारी आहे. तर मित्रांनो, या कंपनीच्या होली ओन सबसिडरी कंपनी जिओ ब्लॅकरॉक ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडला सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीकडून रेग्युलेटरी अप्रुव्हल म्हणजे मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? तर स्टॉक ब्रोकर आणि क्लिअरिंग मेंबर म्हणून काम करण्यासाठी. आणि मित्रांनो, हा अपडेट जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या बिझनेसला घेऊन एक जबरदस्त पॉझिटिव्ह अपडेट आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट
आज आपल्याला जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या शेअर प्राईजवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.